विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये लॉज ऑफ मोशन या प्रकरणामधील काही व्हिडिओ आपण बघितलेले होते आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात केलेली होती ती मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्टपासून. आणि इथे मग फ्लाईट ऑफ अ बर्ड, स्टेशनरी, ट्रेन, लिव्स फ्लाईंग थ्रू, म्हणजे याच्यामध्ये कोणामध्ये मोशन आहे आणि नाही हा भाग आपण बघितलेला होता. आणि यामध्ये आपण असं बघितलेलं होतं की ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. मोशन ही इज लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. If the position of an object is changing with respect to surrounding, then it is said to be in motion. म्हणजे मोशनमध्ये केव्हा असतो हे पाहिलं, अदरवाईज इट इज ॲट रेस्ट. आणि हे पाहत असताना आपण पुढे बघितलेलं होतं की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय. मग ते पाहत असताना शीतल आणि प्रशांतचा हाऊस हे बघितलेलं होतं. नंतर संगीताचा हाऊस, स्कूल. मग या ठिकाणी शीतल हे काय संगीताचा हाऊस संगीताकडे जाते आणि संगीताच्या हाऊसकडून मग स्कूलमध्ये जाते. पण प्रशांत काय करतो, डायरेक्ट स्कूलमध्ये जातो. मग या ठिकाणी झालेली डिस्टन्स कुठलं आणि डिस्प्लेसमेंट कुठली हा भाग यामध्ये आपण बघितलेला होता. आणि त्यानंतर डिस्टन्सचं डेफिनेशन आपण बघितलेलं होतं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते बघितलेलं. पुढे आपण बघितलेलं स्पीड म्हणजे काय, स्पीड अँड व्हेलॉसिटी बघितलेली होती. स्पीड म्हणजेच टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड हे बघितलेलं होतं. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा भाग बघितलेला होता. आणि नंतर शीतल आणि त्याच्यावरनं आपण एक उदाहरण बघितलेलं होतं, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीवर स्पीड आणि डायरेक्शनचा काय परिणाम होतो याचाही आपण त्यामध्ये अभ्यास केलेला होता. आणि नंतर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हे भाग बघितलेला होता. आणि ते बघत असताना अमर, अकबर, अँथनी हे उदाहरण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. म्हणजे युनिफॉर्म मोशन कोणाची आहे, नॉन युनिफॉर्म मोशन कोणाची आहे हा भाग आपण बघितलेला होता. आणि त्यामध्ये इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल देन इट इज युनिफॉर्म मोशन. आणि इफ अन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स दॅट इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. नंतर ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे सुद्धा या आकृतीवरनं या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. नंतर ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम हे बघितलेलं होतं. आणि मग नंतर त्याचं एक सूत्र मिळालं. ते सूत्र कोणतं होतं, VA इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. हे अतिशय महत्त्वाचं सूत्र, बऱ्याच वेळा ते आपल्याला पुढे आता अभ्यासायचं आहे, त्यामुळे हे आपलं सूत्र पाठ पाहिजे. V म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू हे सूत्र, एवढा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हे सूत्र पाठ करून ठेवा, कारण बऱ्याच वेळा ते विचारलं जातं, उदाहरणं सोडवताना विचारलं जातं आणि त्यामुळे ते सूत्र पाठ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ॲक्सेलरेशन A अक्षरानं दाखवतात, स्मॉल ए लिहितात. आणि ॲक्सेलरेशन मीन्स काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आणि ए इज इक्वल टू म्हणजे फायनल व्हेलॉसिटी व्हीने दाखवतात, इनिशियल व्हेलॉसिटी यूने दाखवतात. म्हणून सूत्र मिळतं आपल्याला ए इज इक्वल टू V मायनस U अपॉन T असं सूत्र मिळालेलं आहे. आणि सूत्र आपल्याला पुढच्या पुढे या जो पाहणार आहोत त्याच्यामध्ये ते गरजेचं आहे. म्हणून सूत्र आहे. नंतर बघितलं आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन कोणाला म्हणायचं, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन केव्हा असतं, झिरो ॲक्सेलरेशन केव्हा असतं हा भागसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन हा भाग बघितलेला होता. आणि तो ग्राफ आपला तर आपण विचारात घेतला तर ग्राफ हा असा स्ट्रेट लाईन आपल्याला मिळतो. आणि हा ग्राफ तुम्ही आता काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये हा ग्राफ तुम्ही काढायचा आहे. आणि ग्राफ पेपरवरच काढायचा आहे, साध्या नोटबुकवर काढायचा नाही आहे. आणि तो तुम्ही मला पर्सनल माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे. ग्रुपवर कोणीही आलेख पाठवू नका आपल्या ग्रुपवर, म्हणजे हा पहिला एक तुम्हाला गृहपाठ पुढच्या याच्यासाठी मी देतो आहे. आणि तदनंतर पुढे जर आपण गेलो तर पुढच्या भागामध्ये आपल्याला ही स्ट्रेट लाईन मिळते ते बघितलं आपण. डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन हा सुद्धा भाग आपल्याला बघायचा आहे. आणि एक्स टाईम अलॉंग द एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स अँड द वाय ॲक्सिस. टाईम डिस्टन्स टाईम ग्राफ आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. आणि ते एक्स ॲक्सिस घ्यायचं आहे, वाय ॲक्सिस घ्यायचं आहे. आणि इथे आपण डिस्टन्स घेणार आहोत
इथे या अक्षरावर टाईम घेणार आहोत आणि असं हे जे दिलेलं आहे चार्ट, त्या चार्टनुसार तुम्ही ग्राफ काढायचा आहे. जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण तो काढलेला होता तसं युनिफॉर्म मोशनसाठी, तो नॉन युनिफॉर्म मोशनसाठी डिस्टन्स टाईम ग्राफ तुम्ही काढायचा आहे. आलेख वहीमध्ये आलेख कागदावर काढायचा आहे आणि तो मला तुमचा होमवर्क आहे. आणि हा दुसरा होमवर्क म्हणजे पहिला युनिफॉर्म मोशनचा सांगितला आहे, हा दुसरा नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफट तुम्हाला करायचा आहे. आणि अशा पद्धतीने तिसरा इथे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर ग्राफ हा कसा येतो तो भाग इथे दाखवलेला आहे. आणि इथे 60च्या स्पीडने ती ऑब्जेक्ट चाललेला आहे. मग त्यामध्ये कसं असेल तर तिथे आपल्याला बघायचं आहे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर फॉर 5 hours. म्हणजे 5 तासामध्ये एक ऑब्जेक्ट ह्या पुढे पुढे जात असेल तर या ठिकाणी हा ऑब्जेक्ट कसं जातो आहे 60 किलोमीटरच्या स्पीडने, तर त्याचा व्हेलॉसिटी टाईम ग्राफ इथे वाय ॲक्सिसवर व्हेलॉसिटी दाखवले आणि इकडे टाईम दाखवले, अवर्स, किती अवर्समध्ये ते गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा आलेख इथे स्ट्रेट लाईन अशी आलेली, हा आलेख इथे दाखवलेला आहे. पुढचा आहे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ युनिफॉर्म ग्राफ. हा तिसरा आलेख तुम्हाला काढायचा आहे. हा आलेख इथला हा काढायचा नाही आहे तुम्हाला, हा आलेख तुम्ही आलेख वहीत काढू नका. पण हा आलेख जो आहे तो हा आलेख वहीमध्ये काढून तुम्ही मला पाठवायचा आहे. कुठला? हा जो आता आपण पाहणार आहोत तो हा जो आहे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. हा जो ग्राफ आहे हा ग्राफमध्ये काय दाखवलं आहे बघा, हे टाईम सेकंदमध्ये दाखवलेले आहेत. इथे टाईम आहे, इथे या साईडला व्हेलॉसिटी दाखवली आहेत. आणि असं 0, 5, 10, 15, 20 हे इथे दाखवलेलं आहे. इथे व्हेलॉसिटी दाखवली आहे आणि हा टाईम दाखवलेला आहे. म्हणजे 5 0ला 0च आहे. 5 सेकंड्समध्ये किती झालेलं आहे 8 आहे. म्हणजे हे त्यांनी काय घेतलेलं आहे 8, 16, 24 असंच घेतलेलं आहे इथे वाय ॲक्सिसवर. आणि अशी ही स्ट्रेट लाईन तुम्हाला पॉईंट्स आधी घ्यायचे आहेत आणि नंतर मग आधी तुम्हाला काय मिळेल, हे पॉईंट्स असे मिळतील प्रत्येक ठिकाणी आणि पॉईंट्स नंतर हे जोडायचे आहेत आणि अशी लाईन आपल्याला काढायची आहे. हा अशा 3 आलेख तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. 2 दिवसामध्ये पुढील आलेख हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे आणि तो म्हणजे इथे इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. ग्राफ काढून आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन इथे पाहायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी इथे दाखवले बघा, ही आकृती जी दिसते आहे त्याचा वापर करायचा आहे आणि इक्वेशन ऑफ मोशन. आता इक्वेशन ऑफ मोशन काय आहे तर इथे ही 3 इक्वेशन ऑफ मोशन दाखवलेली आहेत. आता 3 इक्वेशन ऑफ मोशन कुठली आहेत तर ती आता इथे ही 3 इक्वेशन दाखवलेली आहेत. आता कोणी हे केलेलं तर न्यूटन स्टडीड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गेव अ सेट ऑफ 3 इक्वेशन. 3 इक्वेशनचा संच त्याने सांगितलेला आहे. आता ही 3 इक्वेशन कुठली कुठली आहेत तर पहिलं इक्वेशन आहे तर ते आहे व्ही इज इक्वल टू, हे पहिलं इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. धिस इज व्हेलॉसिटी अँड टाईम. हे व्हेलॉसिटी टाईम इक्वेशन आहे. इक्वेशन ऑफ मोशन व्हेलॉसिटी अँड टाईम. व्ही इज इक्वल टू यू प्लस AT हे पहिलं झालं. सेकंड वन काय आहे, एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर हे सेकंड आहे. आणि थर्ड इक्वेशन काय, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. असे 3 इक्वेशन या ठिकाणी दिली आहेत. व्ही इज इक्वल टू यू प्लस AT फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन कुठलं आहे, एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. आणि तिसरं आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. असे 3 इक्वेशन इथे आपल्याला दिलेली आहेत. आणि याला ही कोणी दिलेली आहे तर न्यूटनने हे इक्वेशन सेट ऑफ 3 इक्वेशन दिलेलं आहे. आणि ही 3 इक्वेशन आपल्याला या ग्राफचा वापर करून सोडवायचे आहे. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन कुठलं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस AT, त्यालाच व्हेलॉसिटी अँड टाईम इक्वेशन असं म्हणतात. दुसरं आहे एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर, त्याला डिस्प्लेसमेंट अँड टाईम म्हणतात. आणि तिसरं आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS आणि डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. पहिलं आहे व्हेलॉसिटी टाईम, डिस्प्लेसमेंट टाईम आणि डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी टाईम पहिलं, डिस्प्लेसमेंट टाईम दुसरं
डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी तिसरं. हे इक्वेशन पाठ करून ठेवा, कारण प्रत्येक विचारली जातात. न्यूटनची थ्री इक्वेशन्स ऑफ मोशन, तर ती इक्वेशन आपल्याला लिहिता यायला पाहिजेत पहिलं. किंवा असं पण विचारलं जातात, राईट व्हेलॉसिटी अँड टाईम इक्वेशन. वेलॉसिटी अँड टाईम, मग ते व्ही इज इक्वल टू यू प्लस यायला पाहिजे. डिस्प्लेसमेंट अँड टाईम म्हटलं तर एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/8² यायला पाहिजे. डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी घेतलं तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as यायला पाहिजे. अशी 3 इक्वेशन आहेत. त्याचं त्या 3 इक्वेशनमधून पहिलं इक्वेशन आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील 2 इक्वेशन पाहणार आहोत. तर हे इक्वेशन पाहत असताना एक पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागेल, आणि ते काय लिहायचं आहे, ते पहिलं जो भाग असतो तो त्या भागामध्ये, तर सपोज अन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे एक स्ट्रेट लाईनमध्ये ऑब्जेक्ट काय करतो आहे, मूव्ह होतो आहे, मोशनमध्ये आहे. अलॉंग अ स्ट्रेट लाईन, एका सरळ रेषेमध्ये ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. इनिशियल व्हेलॉसिटी त्याची यू आहे, आणि हा ऑब्जेक्ट जो आहे इथून स्टार्ट झाला आहे, सुरुवातीला व्हेलॉसिटी त्याची यू आहे. इट अटेन्स अ फायनल व्हेलॉसिटी व्ही, आणि नंतर इथे फायनल व्हेलॉसिटी जर आपण बघितली तर ती फायनल व्हेलॉसिटी त्याची व्ही आहे. इन टाईम टी, केव्हा झाली आहे, म्हणजे यू व्हेलॉसिटी होती, ती व्हेलॉसिटी व्ही झाली केव्हा, आफ्टर टाईम टी. टी कालावधीमध्ये यू ही इनिशियल व्हेलॉसिटी होती, ती फायनल व्हेलॉसिटी काय झालेली आहे, व्ही झालेली आहे. अँड इट्स डिस्प्लेसमेंट यू इथपर्यंत जाण्यासाठी हे एस एवढी डिस्प्लेसमेंट झालेली आहे. द 3 इक्वेशन्स कॅन बी इक्वेशन ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज, मग त्या खालच्या पद्धतीने आपल्याला ती 3 इक्वेशन पाहायची आहेत. मग पहिला मुद्दा महत्त्वाचा काय, पहिलं काय सांगितलं आहे, ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, इट अटेन्स फायनल व्हेलॉसिटी व्ही जाते, आफ्टर टाईम टी होतं, ॲक्सिलरेशन ए असतं, आणि त्याचं डिस्प्लेसमेंट ए होतं. हे 5 पॉईंट महत्त्वाचे आहेत, आणि त्या 5 पॉईंटमध्ये ही 3 इक्वेशन बसवलेली आहेत. इनिशियल व्हेलॉसिटी यू, फायनल व्हेलॉसिटी व्ही, टाईम टी, ॲक्सिलरेशन ए, डिस्प्लेसमेंट एस. कुठले 5 पॉईंट आहेत, इनिशियल व्हेलॉसिटी कोणाची, ऑब्जेक्ट इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. सपोज an object is in motion along a straight line with initial velocity u आहे एक पॉईंट, फायनल वेलॉसिटी v दुसरा पॉईंट, टाईम टी तिसरा पॉईंट, ॲक्सेलरेशन ए आहे चौथा पॉईंट, आणि डिस्प्लेसमेंट ए आहे. हे 5 मुद्द्यांचा या 3 समीकरणांमध्ये इक्वेशनमध्ये विचार करण्यात आलेला आहे. आता फर्स्ट इक्वेशन म्हणजे त्यात आता मगाशी पाहिलेली ती 3 इक्वेशन, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2², व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, ही 3 इक्वेशन आहेत. आता त्या 3 इक्वेशनमधलं पहिलं जे इक्वेशन आहे, इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. आता वेलॉसिटी अँड टाईम म्हणजे कुठलं इक्वेशन, वेलॉसिटी अँड टाईम जर इक्वेशन हे पाहायचं असेल तर हे पहिलं वेलॉसिटी अँड टाईम इक्वेशन आपल्याला बघायचं आहे, आणि ते बघायचं आहे ग्राफच्या साह्याने. आता इथे सपोज ऑब्जेक्ट सुरुवातीला, सपोज अन ऑब्जेक्ट इज ॲट, इक्वेशन आपल्याला पाहायचं आहे, आणि त्याच्यामध्ये व्ही इज इक्वल टू यू प्लस 80 हे बघायचं आहे. आणि ते बघत असताना ऑब्जेक्ट सुरुवातीला जो होता तो ऑब्जेक्ट इथे डीकडे होता सुरुवातीला ऑब्जेक्ट, आणि त्याच्यामध्ये तो यू, त्याचा इनिशियल स्पीड होता यू, इनिशियल व्हेलॉसिटी त्याची यू होती, आणि तो यू व्हेलॉसिटीने तो पॉईंट बीपर्यंत गेला, पॉईंट बीला इथे गेला, म्हणजे इथून या ठिकाणी या पॉईंटला तो गेलेला आहे. अशा पद्धतीने अन ऑब्जेक्ट हे दाखवलेलं आहे, shows the change in velocity with time of a uniformly accelerated object. युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड ऑब्जेक्ट आहे. द ऑब्जेक्ट स्टार्ट फ्रॉम पॉईंट डी, इथून स्टार्ट झाला आहे, डी या पॉईंटकडून स्टार्ट झाला आहे, पॉईंट डी इन द ग्राफ विथ व्हेलॉसिटी यू. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय, इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, आणि या इनिशियल डीला स्टार्ट झाला आहे, डी पॉईंट इथे आहे, डीकडून स्टार्ट झाला आहे, तो बीकडे गेला आहे, विथ इनिशियल व्हेलॉसिटी त्याची यू आहे. आणि पुढे सांगितलं आहे
काय सांगितलं आहे पुढे, तर त्याची जी व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे आणि ती काय होते आफ्टर टाईम टी इट रिचेस पॉईंट बी ऑन द ग्राफ आणि त्याची व्हेलॉसिटी होते ती व्ही होते. म्हणजे सुरुवातीला असते यू keeps increasing and after time t it reaches point b on the graph. Initial velocity त्यांनी काय सांगितली आहे, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट यू आहे आणि ती यू कोणत्या अक्षराने दाखवलेली आहे, ओ डी, यू म्हणजेच ओ डी आहे. आता ते हे आकृतीमध्ये दाखवते बघा, ही आकृती घेतली तर इनिशियल व्हेलॉसिटी ही यू आहे आणि ते हे डिस्टन्स म्हणजे यू म्हणजे काय, ओ डी आहे, असं इथे यू म्हणजेच ओ डी. आता पुढे इथे पहिलं इथे दाखवलं यू म्हणजे काय झालं, ओ डी, यू इज इक्वल टू ओ डी. द फायनल व्हेलॉसिटी द ऑब्जेक्ट व्ही, व्ही म्हणजे ओ सी, म्हणजे खाली ओपासून स्टार्ट केलं आणि इथे सीपर्यंत आलं, ओ सी झालं, व्ही इज इक्वल टू यू सी. आणि टी, टी इज इक्वल टू ओ ई, ओपासून ईपर्यंत, ओपासून ईपर्यंतचं अंतर जे आहे ओ ई, म्हणजे हे अंतर जे ओ ई हे अंतर आहे, हे टी दाखवले, टी इज इक्वल टू ओ ई. आता पुढे काय सांगितलं आहे त्याने, ॲक्सेलरेशन ए, ॲक्सेलरेशन इथे दाखवलेलं आहे, ए इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी, मागे सूत्र बघितले आपण, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता चेंज इन व्हेलॉसिटी आपण फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता फायनल व्हेलॉसिटी आपण बघितली, इथे लिहिली आहे बघा, फायनल व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ओ सी, म्हणजे हे ओ सी आहे, इथे पुन्हा घालवतो आहे, फायनल व्हेलॉसिटी, ही फायनल व्हेलॉसिटी ओ सी आहे, मायनस इनिशियल व्हेलॉसिटी ही ओ डी आहे, ओ सी मायनस ओ डी, म्हणजे हे पहिलं मिळालं, ओ सी मायनस ओ डी अपॉन टाईम, टाईम कोणता आहे टी, म्हणजे ए इज इक्वल टू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ओ सी मायनस ओ डी अपॉन टी मिळालं. आता याच्या पुढे ओ सी मायनस ओ डी अपॉन टी, आता इथे हे ए इज इक्वल टू आहे, ए इज इक्वल टू ओ सी मायनस ओ डी अपॉन टी, हा जो टी आहे हा टी अपॉन आहे, या इक्वल टू साईनच्या इकडे गेला की त्याचं झालं इथे मल्टिप्लिकेशन झालं, हा इथे मल्टिप्लाय झाला, म्हणजे ए टी इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला असं मिळेल, ते इथे बाजूलाच लिहून दाखवतो मी, ओ सी मायनस ओ डीचं काय होईल ते, आता ओ सी मायनस ओ डी अपॉन टी, म्हणजे ए इज इक्वल टू काय होईल बघा, ए इज इक्वल टू, हा इथे ए आहे, मग ॲक्सेलरेशन ए आहे इथे बघा, ॲक्सेलरेशन म्हणजे ए इज इक्वल टू ओ सी मायनस ओ डी अपॉन टी. आता हा टी जो आहे तो टी एच्या साईडला जाईल, बरोबर, म्हणजे ए टी होईल, ए टी इज इक्वल टू ओ सी मायनस ओ डी, ओ सी मायनस ओ डी, म्हणजे ए टी इज इक्वल टू ओ सी मायनस ओ डी. आता ओ सी मायनस ओ डी, ओ सी मायनस ओ डी म्हणजे हे बघूया आता काय होतं ते, ओ सी म्हणजे हा ओ सी झाला, मायनस ओ डी, ओ सी मायनस ओ डी म्हणजेच काय, डी सी मिळेल आपल्याला किंवा सी डी मिळेल, ओ सी मायनस ओ डी, ओ सी संपूर्ण असा वरपर्यंत झाला, ओ डी हा एवढा झाला आणि ओ सी मायनस ओ डी गेला, समजा हे आहे 10 आणि हे आहे 4, म्हणजे 10 वजा 4 म्हणजेच काय झालं, सी डी किती आला 4, बरोबर. मग आता इथे तेच सांगितलेलं आहे आकृतीमध्ये, हे ते आपण लिहिलेलं, काय लिहिलेलं, ए टी इज इक्वल टू ओ सी मायनस ओ डी, ओ सी मायनस ओ डी. आता ओ सी मायनस ओ डी म्हणजेच काय, इथे सी डी, म्हणून मग सी डी बरोबर पुढे लिहिले, सी डी बरोबर ए टी, हे इथे लिहिलेलं आहे, सी डी बरोबर ए टी, हे इक्वेशन 1 आहे. आता पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, ड्रॉ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, ड्रॉ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू बी, म्हणजे बी मधून वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन काढायची आहे, पासिंग थ्रू बी, बी मधून जाणारी, बी इथे पॉईंट वरती आहे बघा, हे दाखवतो जरा, हे जरा खाली घ्यावं लागेल, म्हणजे इथे पॉईंट बी आला बघा, बी पासिंग थ्रू बी, म्हणजे वाय हा वाय ॲक्सिसला पॅरलल, इथून बी मधून आपण काय काढायची आहे, लाईन काढायची. आणखी एक लाईन काढायची आहे, डी मधून काढायची आहे, ती एक्स ॲक्सिसला पॅरलल, हा खाली दिला आहे तो एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल काढली. आता ही कुठे इंटरसेक्ट झाली, ह्या दोन लाईन इंटरसेक्ट झालेल्या आहेत, ए पॉईंटला इंटरसेक्ट,
झालेले आहेत आणि ते पुढे इथे सांगितलेलं आहे. ड्रॉ लाईन पॅरलल टू एक वाय ॲक्सिस पासिंग थ्रू बी. दिस विल क्रॉस एक्स ॲक्सिस ॲट पॉईंट ई. दिस विल क्रॉस एक्स ॲक्सिस ॲट पॉईंट ई. इथे हा पॉईंट ई दाखवलेला आहे बघा. ईला क्रॉस झालेलं ॲट पॉईंट ई. ड्रॉ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट डी. हा इथून हा पॉईंट दाखवेल डी. दिस विल क्रॉस द लाईन बी ॲट ए. हा एला क्रॉस केलेला आहे. फ्रॉम द ग्राफ बी इज इक्वल टू, आता बघा हे महत्त्वाचं आहे, बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. बीई इज इक्वल टू ए बी प्लस ए ई. बीई इज इक्वल टू, आता बीई कुठे आहे ते बघूया जरा आपण. बीई, आता बीई म्हणजे कुठे गेलं, हे संपूर्ण जो बीई म्हणजे खाली हा बी इज इक्वल टू, बी इज इक्वल टू इथे दाखवले बघा, बी इज इक्वल टू ए बी. ए बी हा आणि ए. बीई म्हणजे अख्खा संपूर्ण जर बघितला तर बी इज इक्वल टू या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ए बी. ए बी हा भाग प्लस ए ई. बीई इज इक्वल टू ए बी प्लस ए हा भाग इथे पुढच्या ह्याच्यात बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. आता बीई म्हणजेच काय, बीई, आता बीई हा भाग, बी म्हणजेच व्ही होईल बघा. आता कुठे दाखवायचं, बी म्हणजेच बीई हा बी पासून ई पर्यंत जर गेलो, बीई. बीई म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे, व्ही होणार आहे, कारण आपण मागच्या बी बरोबर हे वरतीच पाहिलेलं आहे. वरच्या या भागामध्ये इथे आपण सांगितलेलं आहे फायनलमध्ये इथे बघत असताना बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. बी म्हणजे व्ही झालं, बीई हा बी. बी म्हणजेच काय झालं, संपूर्ण व्ही झालं बरोबर. आता ए बी म्हणजे काय झाला, सी डी झाला. ए बी, आता ए पासून बी पर्यंत म्हणजेच हा काय झाला, सी डी मधला सी डी झाला. आता ए म्हणजेच ओडी. ए हा एवढा पार्ट, ए म्हणजेच काय झाला, ओडी झाला. अशा पद्धतीने इथे हे आपल्याला समीकरण मिळालं. काय मिळालं तर व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओडी. व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओडी. आता यामध्ये सी डी म्हणजेच हे आपलं 80 आहे. सी डी म्हणजेच 80. आता इथे आपण लिहिलं आहे बघा, सी डी बरोबर 80. हे सी डी बरोबर 80 आहे. इक्वेशन 1 लिहिलं आहे, सी डी बरोबर 80. म्हणजे ते आपल्याला सी डी बरोबर या इक्वेशनमध्ये व्ही लिहिलं आहे, सी डीच्या ऐवजी काय लिहिलं, 80 लिहिलं. आता ओडी म्हणजेच काय, यू. आणि त्याच्यापासून आपल्याला इक्वेशन मिळालं, इक्वेशन काय मिळालं, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. आणि या इक्वेशनलाच दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. अशा पद्धतीने हे आपल्याला डिराईव्ह करता येतं. असं पण क्वेश्चन विचारलं जाईल, डिराईव्ह फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूजिंग ग्राफ असं आलं तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे आणि डिराईव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, हा इक्वेशन ऑफ मोशन पाहत असताना पहिलं जे इक्वेशन ऑफ मोशन आहे ते व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, त्यालाच आपण व्हेलॉसिटी टाईम इक्वेशन असं म्हटलं जातं. आणि ते डिराईव्ह करा म्हणून आलं तर आपल्याला ते डिराईव्ह करता यायला पाहिजे. हा एक होमवर्क तुम्हाला ग्राफ काढायचे आहेत हे सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे इक्वेशन ऑफ मोशनसुद्धा त्या ठिकाणी वहीमध्ये सोडवायची आहे. हे ग्राफ पेपरवर सोडवायची काही गरज नाही, आपल्या नेहमीच्या वहीमध्ये सोडवा. आणि मला तुम्ही जो होमवर्क करणार आहात हा डिराईव्ह फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, तो सुद्धा होमवर्क मला तुम्ही पाठवायचा आहे. आता त्याच्यामध्ये वहीवर ही आकृती जी आहे, ही आकृती तुम्हाला त्या ठिकाणी काढावी लागेल, ती दाखवावी लागेल. आणि संपूर्ण इक्वेशन ऑफ मोशन जे आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन कसं पुढे पुढे गेलेलं आहे, आधी सुरुवात कशी करायची लिहिताना ते सांगतो. हे जे सुरुवातीला दिलेलं आहे ते सपोज अन ऑब्जेक्ट, हे जे भाग एवढा आहे, हा भाग तुम्हाला ते
लिहावा लागेल. सपोज अन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन with initial velocity u, it attains a final velocity v in time t. Due to acceleration a, its displacement is s. हे लिहून झालं की मग तुम्हाला पुढे ते डिराईव्ह करायचं आहे. मग हे फिगर वगैरे जे काय आहे ते का आकृती काढायची आहे आणि हा सगळा जो भाग लिहिलेला आहे पण मग सोडवत असताना बघितलं. आणि शेवट तुम्हाला इथे करायचं आहे काय, v इज इक्वल टू यू टी यू प्लस ए टी, आणि दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इथपर्यंत तुम्हाला ते लिहायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. अशा पद्धतीने या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्राफ पेपरवर ग्राफ काढायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला जो ग्राफ सांगितलेला आहे तो तुम्हाला डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, म्हणजे हा 1 नंबरचा तुम्हाला होमवर्क आहे. 1 म्हणजे हा ग्राफ पेपरवरच काढायचा आहे. नंतर 2 नंबर हा दिलेला आहे तुम्हाला, 2 नंबरचा होमवर्क 2 बरोबर हा ग्राफ पेपरवर काढायचा आहे आणि इथे नॉन युनिफॉर्म मोशनसाठी काढायचा आहे. तिसरा हा काढायचा नाही आहे तुम्हाला ग्राफ, तर नंतर हा तिसरा ग्राफ तुम्हाला हा काढायचा आहे नंबर 3. हा नंबर 3 आहे बरोबर. म्हणजे 3 आलेख तर तुम्हाला ग्राफ काढायचे आहेत आणि पुढचं काय करायचं आहे, जे इक्वेशन ऑफ फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे ते इक्वेशन ऑफ मोशन डिराईव्ह करा असं आलं तर ते लिहायचं आणि त्या पद्धतीने आता जे सांगितलं सुरुवात कशी करायची आहे त्या तशीच सुरुवात ती आहे. सपोज एवढा जो भाग आहे सांगितला आहे तुम्हाला तो सुरुवात करायची आणि नंतर मग खाली जायचं आणि तिथे काय करायचं आहे, इन फिगर shows the change in velocity with time t of a uniformly accelerated object हे लिहायचं आहे. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट डी हे वगैरे सगळं लिहायचं आहे पूर्ण. आणि शेवट कुठे करायचं आहे, इथे शेवट करायचं आहे. v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इथपर्यंत तुम्ही एवढे 4 गृहपाठ तुम्हाला करायचे आहेत आणि ते 2 दिवसामध्ये प्रत्येकाने तो गृहपाठ सोडवायचा आहे आणि पाठवायचं आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे प्रकरण झाल्यानंतर एक 20 मार्काची आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. संपूर्ण प्रकरणावर परीक्षा होईल. तोपर्यंत पूर्ण प्रकरणाचा अभ्यास करत चला. जर वेळ मिळाला तर पुढचं प्रकरण वाचून ठेवा आणि पूर्ण प्रकरणावर 21 मार्काची परीक्षा होईल. त्या परीक्षेमध्ये फिल इन द ब्लँक्स असतील, मॅच द फॉलोइंग असतील, ऑड मॅन आउट असेल किंवा डिफाईन असेल किंवा गिव सायंटिफिक रिझन असेल, राईट शॉर्ट नोट असेल आणि ब्रीफ आन्सर. अशा पद्धतीने हा 20 मार्काची प्रश्नपत्रिका तुम्हाला हे प्रकरण संपल्यावर सोडवायचे आहे. त्याची तयारी तुम्हाला करायची आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करा आणि कारण या लॉकडाऊनमध्ये शाळा केव्हा चालू होईल हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे आपण सध्या तरी या ऑनलाईन अभ्यासावर भर द्यायचा आहे. थोडासा कंटाळा येत असेल कारण मोबाईलवर हे सगळं ऐकायचं, ते बसायचं, पालकांचे मोबाईल असतील तो मोबाईल मिळत नसेल, पालक घरी आल्यावर तुम्हाला ते मोबाईल घेऊन मग त्याच्यावर बसायला तो उशीर झालेला असेल, हे थोडंसं कंटाळवाणं किचकट असलं तरी आपल्याला परिस्थितीशी ॲडजस्ट करून आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओचा अभ्यास करा आणि जे होमवर्क सांगितलं आहे तो होमवर्क करा आणि म्हणजेच जर आपण पूर्ण अभ्यास केला तर जास्तीत जास्त ते प्रकरण कळेल. व्हिडिओ पुन्हा बघा, कारण पहिल्या याच्यामध्ये कळणार नाही. तर इथे पुन्हा व्हिडिओ जर बघितलेत, पुस्तक वाचा तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी समजेल. धन्यवाद.